तसं बघायला गेलं तर खूप वर्षापूर्वी लालासाहेब शिंदे म्हणजे राजेंद्र शिंदे यांचे पिताजी यांनी त्यांचं एक हौशी नाट्य मंडळ म्हणून ते स्थापन केलं होतं। त्यानंतर त्यांचे व्यवसाय अनेक वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ते वृद्धिंगत झाले। त्यामुळे नाट्यकला ही त्यांची केवळ आवड राहिली, बघण्यापुरती राहिली आणि करण्यापुरती ती मर्यादा त्यांची तोपर्यंत निघून गेली होती। पण त्यांच्या व्यवसायाची सूत्र आजही त्यांच्या हातात आहेत, पण त्यांचे उत्तराधिकारी जे आहेत राजेंद्रजी शिंदे यांना चित्रपटामध्ये त्यांनी एक वेगळी निर्मिती केली। बॉईज 1, 2, 3, 4 ही जी सिरीज आहे सिनेमांची त्याचे ते निर्माते आहेत। आणि पुन्हा एकदा लालासाहेब शिंदे यांना असं वाटलं की आपण नाटकामध्ये काहीतरी करायला पाहिजे, म्हणून राजेंद्र शिंदेजींच्या माध्यमातून कलाविहार ही जे नाट्य मंडळ जुनं होतं ते रिवाईव्ह झालं आणि त्या निर्मितीमधून त्या नावाच्या बॅनरमधून मराठी रंगभूमीवर, मराठी व्यावसायिक रंगभूमीवर हे पहिलं नाट्यपुष्प गंगा यमुना सरस्वती या नावाने 1 मेला चिंचवड म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्येच त्याचा शुभारंभ होतोय। प्रथम मी या दोन्ही पितापुत्रांचं मराठी नाट्यसृष्टीतर्फे मराठी नाट्यसृष्टीत स्वागत करतो, कारण ही त्यांची पहिली नाट्य निर्मिती आहे व्यावसायिक रंगभूमीवर तसं बघायला गेलं तर। आणि तो मान मला दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। राजन मोहाडीकर हे जे लेखक आहेत त्यांची गेल्या 3 वर्षांमध्ये मी 2 नाटकं केली होती आणि ही जी संकल्पना आहे ह्या माझ्या संकल्पनेला नाट्य वस्तूमध्ये आकार देणं एका लेखकाचं काम होतं। मी नेहमीच मला अशा अनेक कल्पना सुचत असतात आणि मी प्रथम आधी मी एक लेखक शोधत असतो की बाबा माझ्या ह्या संकल्पनेवर कोण मला लिहून देईल का। ही अगदी टूरटूर पासूनची गोष्ट आहे। त्यावेळेला मी रत्नाकर मतकरी, जयवंत दळवी यांच्या मागे लागलो होतो, पण ते काय मला मिळालं नाही आणि मग नेहमीप्रमाणे मी स्वतः ते लिहायला घेतलं। मग त्याच्या पुढची काही नाटकं होती, मुंबई, विशेषतः जाऊबाई जोरात सारखं नाटक, ते सुद्धा कोणीतरी लिहावं अशी माझी इच्छा होती, पण तेही जमलं नाही। म्हणजे संजय पवार, अभिराम भडकमकर यांच्याशी मी संपर्क साधला होता, पण अखेर तेही मीच लिहिलं। आत्ता सुद्धा मी जस्ट त्यांना कल्पना ऐकवली आणि ते लगेच लिहायला तयार झाले। त्याच वेळेला शिंदे साहेबांशी त्यांची मीटिंग झाली, योगायोगाने म्हणा किंवा काय आवडीनिवडी जुळल्या आणि हे नाटक, त्याची कल्पना, त्याचं एकंदर हे सगळं आवडल्यानंतर त्याने असं व्यक्त केलं की आम्ही आमच्या नवीन संस्थेतर्फे म्हणजे आम्ही नाट्यक्षेत्रामध्ये आम्हाला उतरायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही हे नाटक आम्हाला करायला आवडेल। त्याच्यानंतर नाटक लिहायची, संहिता ती लिहायची तयारी झाली आणि पुढे हा जो विषय आहे या नाटकाचा हा कोर्ट खटला या विषयावर आहे। आणि मला असं वाटतं बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर इतक्या भव्य प्रमाणामध्ये एखादं खटलं किंवा कोर्टरूम ड्रामा उभा राहतोय। मध्ये असतील सुद्धा, पण आजकाल जे 2-2, 3-3 किंवा जास्तीत जास्त 4 ते 5 पात्रांची नाटकं करण्याचा एक फ्लो आहे। मध्येच एखादं दुसरं अम्बिशियस महत्वाकांक्षी नाटक येतं की जे अनेक पात्रांचं असतं, भव्य दिव्य असतं, पण ते प्रायोगिक रंगभूमी, हौशी रंगभूमीचा विचार करून दुसरं पाऊल त्यांचं व्यावसायिक रंगभूमीवर असतं। रंगभूमीच्या कॅटेगरीज अशा काही नाही आहेत, पण आपण ज्याला म्हणतो की आपण खऱ्या एका अर्थाने किंवा ही म्हणजे प्रायोगिक रंगभूमी, ही म्हणजे अमोखी, अशा कुठच्या लाद्या नाही आहेत। लाद्यांना नावं नाहीत की ही लादी प्रायोगिक रंगभूमीची आहे, ही लादी व्यावसायिक, असं नाही आहे। पण त्या कॅटेगरीज प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या कॅटेगरीज आहेत। मला खूप काही वेगळं करायचं असेल, खूप काही विचार प्रवर्तक करायचं असेल तर आपोआप आपण त्याचा एक क्रायटेरिया, त्याचा एक जो प्रेक्षक वर्ग असतो तो तशा पद्धतीची नाटकं बघणार असतो, तिथे तशा पद्धतीची नाटकं होतात, तिथे ती होतात। तर अशा या कॅटेगरीमध्ये हे व्यावसायिक नाटक आमचं आहे की जे लोकाभिमुख व्हावं,
जास्तीत जास्त लोकांनी ते पाहावं, त्यांना ते पटकन कळावं, त्याच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट व्हावी, ह्या पद्धतीचं हे नाटक आहे. आणि गंगा यमुना सरस्वती या नावाने ते रंगभूमीवर 1 मेला चिंचवडला त्याचा शुभारंभ होतोय. या नाटकाचे लेखन राजन मोहाडीकरांनी मी म्हटलं तसं लिहिलेलं आहे. दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य आणि वेशभूषा ही मी करतोय. प्रकाश योजना शीतल तळपदे करतात. आणि ह्याची जी निर्मिती व्यवस्था आहे किंवा निर्मिती प्रक्रिया आहे त्याच्यासाठी दीपक जोशी आणि हे ह्या नाट्यविहार या ह्याचे नाटकाचे सूत्रधार आहेत. आणि नितीन नाईक आणि दीपक जोशी यांची जी संस्था आहे स्वतःची, त्याच्यातून त्यांच्या मॅनेजमेंट तर्फे याचे प्रयोग वगैरे होतील. आणि शशांक कुलकर्णी हे सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. पहिल्या दिवसापासून ते शिंदे साहेबांच्या सुप्रीम या कंपनीत चित्रपट विभागाचे ते प्रमुख आहेत यांच्या. तर एक सुरुवात ह्या सगळ्या गोष्टीतून झाली आणि आज त्याला एक तांत्रिक रिहर्सल पर्यंत हे सगळं पोहोचलेलं आहे. हे नाटक, याचा नाटकाचा मुहूर्त 1 जानेवारीला झाला. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 1 जानेवारी आणि आता एप्रिल एंड आलेला आहे, म्हणजे 4 महिने लागले का ह्या नाटकाला? तर 4 महिने सतत रिहर्सल नाही आहेत, थांबून थांबून रिहर्सल चाललेले आहेत. आणि गेल्या महिना 1.5 महिन्यात ह्या नाटकाच्या रिहर्सलला एक वेग आला. काही अशा गोष्टी ह्या नाटकाच्या बाबतीत घडल्या की ज्या सहजासहजी कुठच्या नाटकाच्या बाबतीत घडत नाहीत. आणि मी जेव्हा आतापर्यंत जितकी नाटकं केली त्या बाबतीत सुद्धा असं कधी घडलं नाही, कारण मी जास्तीत जास्त नवीन लोकांनाच घेऊन नाटकं केली. ती नवीन जी मंडळी होती ती पुढे त्या नाटकाच्या द्वारे त्यांना एक मोठा व्यासपीठ मिळालं, मोठं नाव मिळालं. पण माझा स्वार्थ ते नाटक त्या लोकांना घेऊन करण्याचा एवढंच होतं, एक दिग्दर्शक म्हणून. ह्या नाटकाच्या बाबतीत काही एस्टॅब्लिश लोक आम्ही घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या नाटकाच्या विषयी अनेक काही लोकांना समोर वाचल्यानंतर नाटक दिसतं, काही लोकांना दिसत नाही, काही लोकांना वेगळं दिसतं, काही लोकांना दिग्दर्शकाला दिसतं तसं दिसत नाही. तर ह्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या थांबत थांबत आज इथपर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळे हे मला वाटतं एवढी प्रस्तावना ठीक झाली. आज सेट हा तुम्ही जो बघताय हा जवळजवळ 60% पूर्ण झालेला आहे. नाटक पूर्ण उभं राहिलेलं आहे. आणि तांत्रिक याच्या रिहर्सल, हल्ली थिएटर सुद्धा शनिवार रविवारमुळे रिहर्सलला मिळत नाहीत, म्हणजे सलग कुठचंही थिएटर तांत्रिकसाठी मिळणं जरा कठीण झालेलं आहे. तरी आम्ही त्यातून वाट काढून इथपर्यंत आलेलो. ही सगळी मंडळी आहे, त्याच्यामध्ये जी प्रमुख भूमिका या नाटकातली प्रमुख व्यक्तिरेखा, आणि ह्या नाटकात 14 कलावंत काम करतात. 14 कलावंत 24 भूमिका सादर करतात. भूमिका अनेक आहेत, कलावंत 14 आहेत.